चला फुलं आणलेले आता पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया। हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। इकडे बघायचं की तिकडे बघायचं। चला तर माझी आता देवपूजा करणे झालेली आहे। आता बाकीच्या कामांना सुरुवात करूया। म्हणजे बाकीची कामं म्हणजे माझी चपाती भाजी वगैरे झालेली आहे। नील आता फक्त भात आणि आमटी बनवायचे जेवणामध्ये। बाकीचं सगळं झाडू पसारा वगैरे अजून आवरायचं आहे। पहिल्यांदा भात लावूया कुकरला, त्यानंतर तुम्ही बाकीची कामं बघूया। आज पाण्याचा दिवस होता, त्यामुळे कधी पाणी भरून ओट्यावरची भांडी वगैरे आता माझी सगळे आवरलेले आहेत। सकाळी गव्हाचं कधी पीठ गिरणीला लावून घेतलेलं, म्हणजे पीठ संपलेलं। खरं गावाला कसं गणपतीला गेलेलं म्हटलं आता त्यावेळी पीठ गिरणीला लावायचं म्हटलं तर पीठ ते ठेवून तर काय करायचं, म्हणून म्हटलं गावासनं आल्यानंतर कधी गिरण लावायची। आणि थोडंसं कामाला कंटाळा केला, त्यामुळे कधी आज उठल्या उठल्या मला गिरण लावायला लागली, कारण नीला चपातीसाठी कधी पीठच नव्हतं शिल्लक। त्यामुळे पहिल्यांदा कधी कोबीज चिरला, त्यानंतर अंडी उकडून घेतली पोरांना सकाळ सकाळी अंडी द्यायलासाठी, आणि कुकर लावला आणि तिकडे गिरण लावून घेतली। कोबीची भाजी फोडणीला दिली, त्यानंतर पीठ मळून चपात्या केल्या। म्हणजे एक घाणा फक्त गव्हाचा लावला होता सकाळ सकाळी, तर आता परत एकदा कधी थोडंसं अजून लावून घेऊया। म्हणजे 8-10 दिवस तरी कधी पिठाची काही गरज नाही, तर हे पीठ कधी डब्यात पहिल्यांदा भरून घेऊया। असंच त्याने गिरणीच्या डब्यात ठेवलं, काढूया आणि परत एकदा थोडंसं लावूया। इथं बघा ह्या रूम मध्ये कसा पसारा पडलेला, गावाकडनं आलेल्या बॅगा कधी नेलनं सकाळी त्याला काहीतरी पाहिजे होतं म्हणे सगळं असं विस्कटून ठेवलेलं आहे। आता कधी पहिल्यांदा झाडू मारून घेते, त्यानंतर कधी त्या रूम आवरायला घेते। इथं व्हरांड्यात कधी झाडू मारून घेतलेलं आहे सगळं बाहेरचं, आणि मशीन पण लावलेलं आहे। अजून ह्यांची कपडे भिजत घालायचे, पण ह्यांची कपडे मशीनला लावलेले आहेत। रूम आवरायच्या अगोदर कधी व्हरांडा वगैरे बाहेरचं सगळं झाडून घेतलं, कारण हे रूम आवरायला वेळ लागतं आणि कोणतरी अचानक आलं का नाही ते बाहेर धूळ धूळ दिसते म्हणून ते आवरून घेतलं। चला तर आता कधी ही इथली मधली रूम आवराय। हे बघा इथं कधी बेडशीट वगैरे मी धुवायला काढलेले, कारण गावाकडे गेलेले त्यामुळे तसंच बेडशीट हंतरलेली होती की नाही म्हणून। आणि ही सीट बघा, ही गाडीची सीट आहे, ही धुवून इथं ठेवलेली आहे, कारण चार्लीला पण आम्ही नेतोय ना सुट्टीला तिकडं, कारण मग त्याला इथं भाकरी दूध वगैरे कोण घालणार, म्हणून आम्ही गावाकडे जातो आणि त्याला पण घेऊन जातोय। तर कधी त्याला पण माझा गुण लागला का काय माहिती, मला पण प्रवास जमत नाही, आणि त्यांना पण यावेळी येताना कधी अशी उलटी केली सीटवर, म्हणून मग ते काढून धुवून कधी सीट इथं ठेवलेलं आहे। कारण बाहेर पण पाऊस असल्यामुळे बाहेर कसं ठेवणार, म्हणून मी इथं घरात ठेवलेलं आहे। आता ते वाळलेली आहे, बाहेर नेऊन कधी लावतील गाडीला, पण काही बेडशीट मी टाकू शकणार नाही, कारण हे सीट काढल्याशिवाय कधी इथं काय करू शकणार नाही। फक्त हा पसारा काढून इथलं खालचं झाडं वगैरे मारून घेते। ती रूम झालेली आहे माझी आवरून। आता कधी त्या रूमकडे मी आलेले, हे मेहंदी लावलेली झटपट सगळी केली, लावलेली हे पण कुणाला कळायचं नाही, पूर्ण निघून गेली। आणि नेलपेंट कधी लाल कलरचं लावलेलं, ते हलक्या क्वालिटीचं आहे की काय माहीत, 2 दिवसात कधी असं निघाले, तर काढतो पूर्णच। ते जरा जरा नकात ठेवलं की नाही कसं तरी होतं। हे आता भरणारच आहे, तर कधी आता एकदा भरलं की मग काढायला होत नाही, म्हणून आत्ताच हे काढते, दुसरं नेलपेंट लावते आणि हे सगळं भरून ठेवते। मेहंदी म्हणजे पूर्ण गेली।
ते गावाकडे कोण घेऊन गेलेले, झटपटे गेली की नाही की परत लावायचे म्हणून, खरं कुठला वेळ मिळतोय कामातनं. आता कधी हे नेल पेंट लावते, हे कधी जात नाही लवकर, कंटाळा येऊन काढायला लागते तेव्हा जाते. काय झालं लाईट लावतो. चांगलं वाटते. पायाचं ते काढून पायाचं आहे, पायाचं थोड्या दिवसांनी. हात कसं पाण्यात जातोय की नाही सारखा, त्यामध्ये. चला आता हे सगळं भरून ठेवते. ही बॅग ठीक आहे नाही, ते कापड दुकानात ब्लाऊज पीस वगैरे देत असते की नाही, ह्यामध्ये भरून ठेवलेलं. तर आम्ही ज्यावेळी गेलेलं की नाही परवा, तर मला 2 ब्लाऊज पीस घ्यायचं होतं, घेतलं. आणि मग ते हे की नाही बॅग रिकामी झाली. मग त्या ताईने की नाही ही मला दिली, घेऊन जा म्हणून, ह्यामध्ये काहीतरी ठेवा. नेल पेंट वगैरे असं काहीतरी थोडंसं साहित्य ठेवायला बॉक्स बरा पडतं. एवढं सगळं कधी मी घेऊन तर जाते, पण लावत एक पण नाही. फक्त न्यायचं आणि आणायचं. तर इथला पसारा तरी सगळं आवरलेला आहे, जिकडे तिकडे सगळं ठेवलेलं आहे. लाईट बंद करते, जरासं कधी ऊन पडलंय. ती सीट बाहेर उन्हात टाकावं की काय असं चाललंय. कपडे जरासे टाकू काय, ही सगळ्या वरांड्यात का नाही येता जाता डोक्याला कपडे लागायला लागले. पडले काय करावं सुचना. 5 मिनिटात आणि आला पाऊस की सगळं आणि काढायला लागते. कपडे काय घालत नाही उन्हात, कारण का नाही लगेच हे बघा, लगेच हे झालं. मी बाहेर आता मगापासून होतं ऊन, आता लगेच झालं. फक्त सीट घातल्या तेवढीच लगेच काढायला येते. चला आता आमटी फोडणीला टाकते आणि ह्यासोबतच की नाही आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आज पाऊस किती कुजका आहे ना. अरे बाई ते उचल सीट.